तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत पुन्हा नाशिकमध्ये. गिरीश महाजन आणि उदय सामंतांची बैठक होणार. उर्वरित अर्जांसंदर्भातही चर्चा करणार. नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू. तर काल फोनवरून बोलणं झाल्यानंतर गोकुळ गीते नॉट रिचेबल, त्यांना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार. गिरीश महाजनांची माहिती. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंकडून प्रचाराला सुरुवात. तर महायुतीच्या नेत्यांनी बोलावलं तर जाईल पण माघार घेणार नाही. आता माघारीचा विषय संपला. गोकुळ गीते यांची ठाम भूमिका. ठाकरेंच्या सेनेतनं हकालपट्टीनंतर बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. तर बाळ माने आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता. येत्या काही दिवसातच बाळ माने भाजपात प्रवेश करणार. ठाकरेंच्या सेनेतनं हकालपट्टीनंतर बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपली. विनायक राऊतांना शिंदेंच्या सेना ठाकरेंकडे हेर म्हणूनच आता ठेवणार. बाळ मानेंची टीका. तर पक्षाशी बेईमानाचे हे धंदे आम्ही कधीच केले नाहीत. विनायक राऊतांचं प्रत्युत्तर. जळगावात भाजप विरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळेंची बंडखोरी. निवडणूक जिंकेन किंवा हरेन पण माघार घेणार नाही, कुणालाही पाठिंबा देणार नाही. रेश्मा काळेंची भूमिका. विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारात भाव ठरवून गेले. कोकण, संभाजीनगर, पुण्यातील व्यवहार लोकशाहीला घातक. पुरेसं संख्याबळ असताना भाजपकडून घोडे बाजार कशासाठी? संजय राऊतांचा हल्लाबोल. संजय राऊतांकडे बडबड करण्याशिवाय काही उद्योग नाही. त्यांच्या पक्षाची दयनीय अवस्था. दरम्यान राऊतांनी 17 पैकी एक तरी जागा निवडून आणावी. गिरीश महाजनांचं संजय राऊतांना उत्तर. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीत फूट. उत्तम जानकरांचा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय. जानकरांची माहिती. भंडारा गोंदियामधील महायुतीचे मतदार सुरक्षित स्थळी. तर 5 दिवस अज्ञातवासात असलेले नगरसेवक पुन्हा स्वतः वॉर्डमध्ये परतले. काँग्रेस नेते नाना पटोलेंना शह देण्याचा भाजप नेते परिणय फुकेंचा हा प्रयत्न. खासदार संजय राऊतांकडून राज ठाकरेंची भेट. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. कारण मात्र अद्याप अस्पष्ट. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, शहराध्यक्ष मनजित मानेंचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. तर पक्षाच्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यावरून वाद झाल्याची माहिती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंचं अल्पशा आजारानं निधन. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भोरमधील एटी कॉलेज ग्राउंडवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार. नीट परीक्षा पूर्वतयारी संदर्भात आज वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा बंगल्यावर आज आढावा बैठक. 21 जूनला नीटची फेरपरीक्षा होणार. हिंगोलीच्या वसमतमधील एटीएममध्ये कॅश मिळेना. तर 8 दिवसांपासून कॅश मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी. दैनंदिन व्यवहारावर याचा मोठा परिणाम. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीच्या दरात 30 रुपयांची मोठी घट. ऑटो एलपीजीचे दर 125 रुपयांवरून 96 रुपये प्रति लिटरवर. रिक्षा चालकांना मोठा दिलासा. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे अत्यंत चांगले मित्र. भारतानं अनेक वर्ष व्यापारामध्ये अमेरिकेचा फायदा घेतला. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे उलट. अमेरिका भारताकडून भरपूर पैसे कमावतीये. प्रमुख अर्थव्यवस्थांवर अतिरिक्त शुल्क आकारल्यानंतर ट्रम्प यांचं हे विधान. भारत चीन संबंधांमध्ये रशिया हस्तक्षेप करणार नाही. दोन्ही देश सीमा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी ठाम. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याकडून भूमिका स्पष्ट. रेपो दरात कोणतेही बदल नाही. आरबीआयनं 5.25% हे रेपो दर कायम ठेवलेत. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पतधोरण समितीच्या निर्णयांची घोषणा. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार नाही. उद्या मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता. मुंबईमध्ये 11 जूनला मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार. जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. तर 48 गावं आणि 31 वाड्यांमध्ये 79 टँकरच्या दररोज 154 फेऱ्या. 1,32,000 नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.